घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जानकी गाडीला धडकून बेशुद्ध पडते आणि त्यानंतर मग ऋषिकेश त्याच गाडीतून जानकीला घरी घेऊन येतो. जानकी शुद्धीवर आल्यानंतर ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश आपलं घर. त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला त्रास तर होत नाही ना, तू बरी आहेस ना? तेव्हा जानकी म्हणते, मला तेव्हाच बरं वाटेल जेव्हा आपण आपलं घर वाचवू. आणि एकदमच घाईगडबडीने उठत म्हणते, संपतदादांनी तो चेक बँकेत टाकला का? मला पटकन जायला हवं, नाहीतर तो चेक बँकेत टाकतील ते. त्यावेळेला ऋषिकेश मग जानकीला अडवत म्हणतो, जानकी रस्त्यावर वेड्यासारखी धावत होतीस तू शांत हो. हा वेडेपणा सोड जानकी. थोडक्यात निभावलं म्हणून बरं, का अशा स्वतःच्या जीवाशी खेळतेस तू? आपण काही नाही करू शकत त्या घरासाठी. त्यावेळेला जानकी चिडते आणि म्हणते, का नाही काही करू शकत आपण त्या घरासाठी? आपलं घर आहे ते. तुम्ही संपतदादांना अडवा, नाहीतर ते बँकेत चेक टाकतील. ऋषिकेश शांतच बसलेला असतो. त्यावेळेला जानकी त्याच्यासमोर हात जोडत म्हणते, आत्ता माझं ऐका, एकदा फोन करा त्यांना सांगा की तुम्ही बँकेत चेक जमा करू नका, आपल्याला त्या पैशाची आता फार गरज आहे. जानकी इतकं सांगत असून सुद्धा ऋषिकेश शांतच बसून असतो. म्हणून मग जानकी म्हणते, ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही ते घर वाचवत नाही, संपतदादांना फोन करत नाही, तोपर्यंत मी अन्नाचा कणही खाणार नाही आणि पाण्याचा घोटही घेणार नाही. त्यावेळेला ऋषिकेश खूप शॉक होतो आणि मग संपतला फोन करतो. ऋषिकेश संपतला फोन केल्यानंतर म्हणतो, काय झालं, तुम्ही तो चेक बँकेत टाकलात का? त्यावेळेला संपतदादा म्हणतात, हो, तो टाकला आणि क्लिअर सुद्धा झाला. हे ऐकून जानकीला खूप मोठा धक्का बसतो. संपतदादा पुढे म्हणतात, ते पैसे शेतकऱ्यांच्या कल्याणकारी खात्यामध्ये जमा सुद्धा झाले. खरंच तुमच्या दोघांचे खूप उपकार झाले. तुमच्या शेतकरी हितकरी ॲपमुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होईल. त्यांना त्यातून खत बी बियाणं विकत घेता येईल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही हो संपतदादा, हे आपण सगळ्यांनी मिळून केले. हे फक्त आम्हा दोघांमुळे शक्य नाही झालं. आणि ठेवतो म्हणून ऋषिकेश फोन ठेवून देतो. मग ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी आता तूच मला सांग, मी कसं आणि कोणत्या तोंडाने ते पैसे परत मागू? तर जानकी रडत असते. मग ऋषिकेश उठून जानकीजवळ जातो आणि जानकीला मिठी मारत म्हणतो, मला तुझी तळमळ कळते जानकी, पण आता आपण काहीच करू शकत नाही. त्यावेळेला जानकी म्हणते, करावं लागेल आणि आपल्यालाच करावं लागेल, नाहीतर ते लोक आपलं घर ताब्यात घेतील. माझा विश्वास आहे देवावर. देव जेव्हा एक दार बंद करतो तेव्हा दुसरं दार उघडतोच. आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगं पण कोणी मूर्खपणा करायला सांगितला होता त्या सारंगला? आणि म्हणतो, ऐक ना जानकी, मला अजिबात इंटरेस्ट नाहीये त्या घराचे प्रॉब्लेम सोडवायला. आपला आणि त्या घराचा आता काहीच संबंध नाही. ते घर तुटलंय आपल्याला. त्यावेळेला जानकी चिडून म्हणते, ते घर जरी तुटलं असलं तरी आपली नाळ कायमशी जोडली गेली त्या घराला आणि ती कधीच तुटू शकत नाही. तुम्ही असा विचार करताय, आज त्या लोकांशी आपले संबंध चांगले नाहीयेत म्हणून ती लोक आपल्यासाठी परकी नाहीयेत. ती आपलीच लोक आहेत. तुम्हाला वाटत असेल मी वेडी आहे, मूर्ख आहे, त्या लोकांनी मला घरातून हाकललं तरी मी त्याच घराचा विचार करते. त्या गावाने जरी मला मूर्खात काढलं तरी मला नाही फरक पडत, कारण मला माहितीये ती माझी माणसं आहेत. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्या घराचा विचार करणार आणि फक्त मी नाही तर प्रत्येक घरातली जानकी हाच विचार करणार. माझा जीव आहे त्या घरात. ऋषिकेश प्लीज ते घर वाचवा, मला तुमची साथ हवी आहे म्हणत जानकी रडत असते. तेव्हा ऋषिकेश मग जानकीला ठीक आहे म्हणत परत जवळ घेतो.